गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहे 7 आणि मी बनवत आहे माझ्या मुलाच्या स्कूलसाठी टिफिन बॉक्स. तर त्याच्यासाठी मी भाजी पोळ्या बनवत आहे. तर भाजी बनवत आहे मी पनीरची. त्यामुळे पनीर मी फ्राय करून घेतले आणि ग्रेव्ही बनवत आहे. तर हे ग्रेव्ही बनवण्याचा मसाला जो आहे तो मी रात्रीच बनवून ठेवला होता, जेणेकरून सकाळी झटपट व्हायला पाहिजे. म्हणजे की कांदा वगैरे जे आहे ते थंड होत नाही लवकर, मग सकाळी भाजल्यानंतर वगैरे, म्हणून रात्रीच मी त्याची ग्रेव्ही बनवून घेतली आणि सकाळी झटपट आपण तेल गरम केलं, ग्रेव्ही टाकून घेतली की लगेच ती भाजी बनवून तयार होते. तर झालं असं की बाहेर पाऊस सुरू होता आणि काही ना काही छान त्याला डिश पाहिजे होती, म्हणून पनीरची भाजी आज बनवण्यात आली. आणि इथे पाणी ठेवलं गरम व्हायला त्याच्या आंघोळीसाठी. इथे चपाती बनवली. चपातीला बटर लावून घेतलेलं आहे. त्याला बटर लावलेली चपाती आवडते म्हणून बटर लावून घेतलं. अशा 2 चपातीच नेतो तो स्कूलमध्ये. आणि इथे मी टिफिन बॉक्स आता तयार करून घेते. तर माझ्या मुलाला स्कूलमध्ये जाताना काही खायला पाहिजे नसते किंवा स्कूलमध्ये गेल्यावरही तो खूप लिमिटमध्ये टिफिन नेतो, तेवढंच तो खातो. आणि माझं पण सांगणं असते त्याला कधी कधी की जेवढं वाटलं तेवढंच खायचं, त्यापेक्षा जास्त ओव्हर इटिंग नाही झालं पाहिजे. यासाठी म्हणजे स्कूलमधून येईपर्यंत त्यालाच त्रास नाही झाला पाहिजे त्या गोष्टीचा, म्हणून मी त्याला जास्त काही हेवी टिफिन देत नसते. आणि बाकी मुलं तर 2 टिफिन पण आणतात, तर मी त्याला 2 टिफिन देत नाही, एकच टिफिन देते. प्लस त्याच्यासोबत बस एकच टिफिन देते. आणि त्याला पनीरची भाजी खूप आवडते म्हणून ही पनीरची भाजी मी आज त्याच्यासाठी बनवली आहे. हे मी शूट केलेलं 2-3 दिवसाच्या आधीचं आहे, आजचं नाही आहे. पण मी एडिटिंग करायला वेळच मिळाला नाही म्हणून मी एडिटिंग केली नाही आणि तो व्लॉग मी आज एडिट करून टाकत आहे. तर व्लॉग टाईप मी शूट केलेला आहे. आणि इथे टिफिन बॉटल त्याची रेडी आहे आणि तो स्कूलमध्ये जाण्यासाठी रेडी झाला की तो निघून जातो. भाजी इतकी छान दिसत होती गरमागरम, असं वाटत होतं की सकाळी 7 वाजता ही भाजी खाऊन घ्यावं. पण कंट्रोल केलं कारण अजून नाश्ता पण करायचा होता. तर आज मी सांबार वडे बनवत आहे. नाश्त्यामध्ये मी आज सांबार वडे बनवत आहे. कुठल्या तरी बाजूच्या घरची कुकरची शिट्टी सारखी वाजत आहे. तर सांबार वडा बनवण्यासाठी मी जे हे मिश्रण बनवलेलं आहे, दरवेळी आपण म्हणजे मी अशी करायची, तुम्ही माहिती नाही कसे करता. तर सांबार वड्यासाठी मी सकाळी डाळ टाकायची आणि लगेच 2 तासाने भिजल्यानंतर मी ते डाळ मिक्सरमधून काढून त्याला फेटून त्याचे वडे बनवायची. पण यावेळी मी डाळ ही रात्रीचीच भिजत टाकली होती. म्हणजे अगोदरच्या रात्री 2 तासासाठी भिजत टाकली आणि नंतर 10 वाजता साधारण मी मिक्सरमधून काढून घेतली. आणि थोडं पाणी टाकून, खूप काही घट्ट अशी मिक्सरमधून निघत नसते ही डाळ, आणि पाणी टाकून काढली थोडी आणि खूप जास्त पाणी नाही टाकायचं पण. आणि ती डाळ फर्मेंटेशनसाठी ठेवली होती. तर रात्री जेव्हा ती डाळ काढली मी मिक्सरमधून, तेव्हाच त्यामध्ये साधारण 1 ते 2 वाटी मी रवा मिक्स करून ठेवला होता. आणि अशा पद्धतीने मी आता त्याचे वडे बनवून घेत आहे. त्याचा एक बेनिफिट म्हणजे असा की मला ती डाळ फेटायचं काम पडलं नाही आणि वडे पण असे खूप जास्त तेल ॲब्झॉर्ब झालेलं नव्हतं त्याला. तर अशा पद्धतीनेच मी हाताने वडे करून घेते. खूप असे प्रॉपरली जमत नाही मला, कधी ते वडे बिघडते पण कधी चांगले पण जमते. तर अशा पद्धतीचे मी जमवून घेते. माझ्याकडे सांबार वडा बनवण्याचा साचा पण आहे, पण मला त्या साच्यानेही वडे जमत नाही. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगाल की कशा पद्धतीचे साच्याने वडे बनवायचे, त्याला मिश्रणची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे हेच मला समजून नाही राहिलं. त्याच्यामुळे मी तो साचा वापरत नाही, तर मी हातानेच अशा पद्धतीने छोटे वडे टाकते. मिश्रण फर्मेंट झालेलं होतं म्हणून वडे बघा किती छान फर्मेंट झालेल्या मिश्रणाचे छान फुललेले आहेत. आता मस्त हे गोल्डन रंग आल्यावर काढून घेत आहे फ्राय केल्यावर. दिसते ना तुम्हाला, बघून समजते ना की थोडे बऱ्यापैकी जमते वडे, असे एकदम प्रॉपरली जमत नाही. जसे आपण बाहेर साऊथ इंडियन डिश खातो तेव्हा, बाहेर जसं कुठल्या गाडीवर आपण असे सांबार वडे खातो तेव्हा
तिथे जसे मोठे मोठे टपोरे असे वडे मिळते तसे एकदम जमत नाही, पण छोटेही जमले तरी ठीक आहे, समाधान आहे. पण घरी आपण बनवतो याचं समाधान जास्त असते. आणि हे वडे तर खरंच खूप छान, वरून क्रिस्पी आणि आतमधून खूप स्पॉन्जी असे झालेले होते. आणि मला तर आवडली ही ट्रिक, की रात्री भिजत टाकायची डाळ आणि रात्रीच मिक्सरमधून काढून ते रात्रभर फर्मेंट होऊ द्यायची. तर ही ट्रिक छान वाटली मला. अशा पद्धतीने मी हे सांबार वडे बनवून घेतले होते आणि नाश्ता आमचा रेडी झाला होता. सांबार तर नेहमीचीच मी रेसिपी तुम्हाला टाकलेलीच आहे आपल्या चॅनलवर. सांबार कसा बनवते, खूप बेसिक पद्धतीने मी सांबार बनवते आणि तशाच पद्धतीचा मी सांबार बनवलेला होता. खूप टेस्टी झाला होता आणि सांबार वडे पण मस्तपैकी. सांबार वड्यासोबत मी चटणी बनवली होती, ती पण छान झाली होती. चटणीची पण रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करत जा खाली, की ही रेसिपी दाखव, ती दाखव. त्यामुळे मला कसा एक इंटरेस्ट येते बनवण्याचा आणि असं वाटते की डिमांड आहे ह्या गोष्टीला, तर आपण म्हणजे आपल्या हातची कशी झाली रेसिपी ती बघण्यासाठी लोकांना उत्सुकता आहे, तर मग मी दाखवण्याचा प्रयत्न करते. आता तुम्ही बघू शकता मी एक वडा ना इथे टेस्ट करून बघते. खूप टेस्टी झाले होते हे वडे आणि असेच खायला पण मस्त लागत होते. चला तर भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.